विद्यार्थी मित्रांनो, टी आर गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीसाठी जी स्कॉलरशिप परीक्षा या वर्षीपासून होणार आहे, त्या स्कॉलरशिप परीक्षेचा महाराष्ट्र राज्य परिषदेने अभ्यासक्रम हा जाहीर केलेला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी या विषयाचा आपण आज अभ्यासक्रम पाहणार आहोत. इथे बघा, व्होकॅब्युलरीमध्ये तुम्ही पाहू शकताय रायटिंग वर्ड्स यूजिंग क्ल्यूज अँड कॉन्टेक्च्युअल मीनिंग्स ऑफ वर्ड्स हा पहिला टॉपिक असणार आहे. दुसरा सिंग्युलर अँड प्लुरल ऑपोजिट अँड सिमिलर मीनिंग वर्ड्स. तिसरा असणार आहे वर्ड फॉर्मेशन. चौथा फ्रेजेस रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्ल्यू प्रोव्हाइडेड. पुढे असणार आहे फिगर ऑफ स्पीच. त्याच्यामध्ये सिमिली, मेटाफर, पर्सोनिफिकेशन, हायपरबोली यासारखे फिगर ऑफ स्पीच तुम्हाला अभ्यासायचे आहेत. आणि व्होकॅब्युलरी या सेक्शनमध्ये जो शेवटचा टॉपिक असणार आहे तो होमोफोन्स हा असणार आहे. पुढे बघा, वर्ड पझल्स यामध्ये क्रॉसवर्ड पझल्स, रिडल्स अँड ग्रीड या असे 2 टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे आहेत. पुढे लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन, टाईप ऑफ सेंटेन्सेस, पार्ट ऑफ स्पीच, मॉडेल ऑक्झिलरीज, टेन्स, मग त्यामध्ये सिम्पल, प्रोग्रेसिव्ह, परफेक्ट, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे तुम्हाला जे टेनचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत त्या 3 प्रकारामध्ये तुम्हाला सिम्पल, प्रोग्रेसिव्ह म्हणजे आपण त्याला कंटिन्युअस असे सुद्धा म्हणतो आणि परफेक्ट या 3 प्रकारचा अभ्यास तुम्हाला या इयत्ता 7वीमध्ये होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये करायचा आहे. पुढे बघा, जो चौथा सेक्शन आहे तो ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. त्यामध्ये पंच्युएशन, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच त्याच्यामध्ये फक्त ओन्ली स्टेटमेंट असणार आहेत. तिसरा आहे डिग्री. जो डिग्री आपण 3 प्रकारामध्ये बघतो, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. पुढे जो पुढचा सेक्शन आहे तो क्रिएटिव्ह रायटिंग. त्यामध्ये शॉर्ट नोट, डायलॉग, स्लोगन, ॲडव्हर्टाइजमेंट, न्यूज, ईमेल, वेबसाईट, स्टॉक एक्सप्रेशन. इथे बघा, तुम्हाला क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये ह्या सर्व जे टॉपिक आहेत त्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारतात आणि तुम्हाला ह्या ॲडव्हर्टाईजमधून किंवा ईमेल आय डी, न्यूज, डायलॉगमधून तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायचे असतात. बघा, पुढचा सेक्शन आहे रीडिंग स्किल. त्यामध्ये फ्रोजमध्ये तुम्हाला 60 to 70 वर्ड्स चं तुम्हाला फ्रोज विचारले जाईल. त्यामध्ये शेवटचा जो सेक्शन आहे तो आहे मिससेलेनियस. त्यामध्ये गेम्स अँड क्लॉक यावरती तुम्हाला त्या टॉपिकवरती तुम्हाला स्टडी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या टी आर गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला हा पाहता येईल.